हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 15 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती. तर सर्व ताईंना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती. तर सगळी माझी साफसफाईची कामं आवरलेली आहेत. अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, ही सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. बघू शकता रांगोळी, आज अशी रांगोळी काढलेली आहे आणि थोडीशी घरची साज सजावटही करायची आहे मला. म्हणजे इकडच्या रूममध्ये ना जे दार आहे ना इकडच्या रूमचं, ते थोडंसं असं दिसत आहे ना, एकदम नजर गेली तर वेगळंच वाटत आहे. तर मला तिथे एक पडदा लावायचा आहे. पडदा आणून खूप दिवस झालं पण लावणं झालं नाही, कारण का तिथं खिळे रवलेले नाही आहेत आणि असं खिळे आपल्याला मारता येत नाही. ते ड्रिल मशीनच आणावं लागतं, त्यामुळे ते काम माझं मागे पडलेलं आहे. तरी पण आज बायका वगैरे येणार आहेत, तर म्हणलं हे पडदा दीपकला कसं तसं ॲडजस्ट करून लाव. नंतर आपण ड्रिल मशीन वगैरे इथं कोणी जरा आजूबाजूला आणलं किंवा स्पेशल याच्यासाठीच आपल्याला बोलवावं लागतं. फक्त 2 खिळे मारण्यासाठी ड्रिल मशीन बोलवणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे दीपकचे पप्पा म्हणतात तुझं छोटं मोठं काम असतं आणि त्यासाठी सगळे कामं सोडून कोण येणार असं म्हणत असतात. त्यामुळे म्हणलं कसं तरी ॲडजस्ट कर, आज एक दिवस लाव. तर दीपकला पडदा लावायला लावलेला आहे आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरल्यानंतर आता स्वयंपाकाचा नंबर आहे. पण मी काय करत आहे बघू शकता तुम्ही. मेहंदी वगैरे कालच काढायचं होतं हातावरती, पण काल मी काढलेलं नाही आहे, कारण आपलं हे जी बिजी रुटीन आहे ना, यामध्ये वेळ काढणं खूप कठीण होऊन जातं. दिवसरात्र कामं केली तरी पण राहून जातात ते. म्हणून मी आता या वेळेमध्ये म्हणजे स्वयंपाकाच्या वेळेत मेहंदी काढली, म्हणजे सुनकर राहू नये असं म्हणतात, म्हणजे म्हणून मी मेहंदी काढली आणि पटकन धुवून टाकलेली आहे. हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 15 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती. कशी मस्ती चालू आहे दोघांची. दीपक बसलेले आहे ऊस खात सकाळी सकाळी. दाखवू का? हा मध्ये नाही, तू नाच बघ इकडे समोर. तर माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. पाणी भरून घेतलं, देवपूजा झालेली आहे. आता पुढची कामं म्हणजे आज मकर संक्रांतीचं नैवेद्य म्हणजे खिचडी आहे. खिचडी खात मकर संक्रांती आलेली आहे. काळ असं लिहिलेलं आहे पण ते खिचडीच असते. तर खिचडी बनवणार आहे अगोदर नैवेद्यामध्ये, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे. आणि मी आज अशी साडी घातली म्हणजे नंतर जसं हेवी साडी म्हणजे जी काटापदरी साडी आपण घालून काम करायला जमत नाही, थोडंसं हे होतं, म्हणजे साडी आवरावी का काम आवरावी असं होतं. नंतर साडी घालणार आहे मी. अगोदर पूर्ण स्वयंपाक बनवून घेते आणि सुगडी जी आपल्याला पूजा करायची सगळी तयारी करून घेते, मग मी रेडी होणार आहे. आणि मेहंदी लावली सकाळी सकाळी बघा अशा प्रकारे रंगलेली. मला डिझाईन काढता येत नाही, तर फक्त मी 5 मिनिट ठेवलं आणि थोडंफार याचा रंग आलेला आहे. तर असं ही आहे आजची देवपूजा. आणि सुगडी पूजन वगैरे आपल्याला करायचं आहे, इथं करणार आहे खाली. तर चला स्वयंपाक करूया. अगोदर खिचडी बनणार आहे, मग नंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. पण बघू शकता छान आणले खिडकीतनं. बघा सकाळी सकाळी पण खूप छान येतं. तर आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करू. आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक तर बनणारच आहे, प्लस आज खिचडी पण बनणार आहे. मकर संक्रांती खिचडी खात आलेली आहे, म्हणजे कॅलेंडरवरती लिहिलेलं आहे चित्रांना. म्हणजे सगळीकडे भाषा थोडीशी वेगळी असते, भाषा बोलण्याची पद्धत वेगळी असते, कुठं शास्त्रानुसार वेगळं वेगळं नाव दिलं जातं, पण खिचडीला चित्रांना म्हणतात असं म्हणत आहे तिकडं. तर खिचडी मी बनवत आहे. तर तांदूळ काढून घेतलेले आहेत. नंतर मी पटकन इकडं हरभरा डाळी काढून घेत आहे, म्हणजे संगच पुरण एकीकडे ठेवणार आहे, एकीकडे मी खिचडी बनवणार आहे. आणि खिचडीची सगळी तयारी दिनेश करत आहे. ज्या दिवशी मुलं घरी असतात, सुट्टी असते, त्या दिवशी तितकं कामाचं टेन्शन येत नाही. सगळी मिळून आम्ही करू. आणि कसं सणासुदीचं कामही जास्त होऊन जातात. तरी पण बघा कालच मी सगळी कामं आवरून ठेवलेली आहे थोडीफार. म्हणजे सुगड पूजनासाठी काय काय लागतं सगळंच सामग्री आणून आम्ही ठेवलं, सुगडी आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे. कशा पद्धतीने केली, काय सामग्री आणली तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आणि आज मी साधी साडी घातली, तुम्ही चालता आज पण अशी साडी घातलेली आहे रोजचीच. तर होत आहे नो. आता ही जी कामं आहेत ना, ती हेवी किंवा काटापदराची साडी घालून आपण केलो तर ती कामं आवरणार नाहीत आपली, कारण आपल्याला साडी सावरावं का कामं आवरावं प्रश्न पडतो, होत नाहीत कामं, जमत नाही. त्यामुळे साधी सिंपल जी साडी आहे माझी रोजची तेच घातलेली आणि ही सगळी कामं स्वयंपाकाची मी आवरणार आहे. सुगड पूजन करणार आहे आणि खिचडीचा नैवेद्य दाखवणार आहे. नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार आहे, गाईसाठी घास काढणार आहे आणि मग मी रेडी होणार आहे. म्हणजे तोपर्यंत बायका पण येतील हळदी कुंकाला आणि मला पण जायचं आहे. म्हणजे जेवणा अगोदर 5 बायकांना मी हळदी कुंकू देते आणि मी 5 घरं जाऊन येते. मग नंतर जी कामं होतात ते नंतर होणार आहेत, म्हणून थोडंसं धावपळीने मी ही कामं आवरत आहे. तसं तर थोडासा वेळ झालेलाच आहे मला, म्हणजे सगळी मॉर्निंगची कामं आवरली, रांगोळी वगैरे काढण्यामध्येच लेट झाला. नंतर मेहंदी काढत बसली. मेहंदी काय रंगली नाही, तरी पण बघा सुहासनीचं जे हे असतं ते सगळं आज केलं जातं. म्हणजे मेहंदी काढणं, बांगड्या घालणं, गजरा लावणं,
छान अशी काठापदराची साडी घालणं हे सगळं आजच्या दिवशी आपलं मेकअप असतो. तर असं नंतर करणार आहे. अगोदर इकडे मी चहा ठेवलेला आहे. सकाळी एक वेळा चहा झालेला आहे यांच्यासाठी आणि माझ्यासाठी गॅरेजला गेली. परत मी यावेळेत एक वेळा चहा करून घेतला आणि आता मी खिचडी बनवणार आहे. जी ही तयारी आहे दिनेश करून देत आहे. म्हणजे हिरवी मिरची, बटाटा, टमॅटो, गाजर, नंतर बीन्स आहेत, हे सगळं बारीक कट करून दिले. टमॅटो दिलेला आहे, कांदा आहे. आणि तुम्ही म्हणत असता की ताई आता नैवेद्याचा जेव्हा स्वयंपाक बनतो, खिचडी असो किंवा काही असो, त्याला कांदा लसूण घालू नये. पण इकडं काही तसं म्हणत नाहीत आणि मला माहिती नाही बिना कांदा लसणाचा स्वयंपाक कसा बनतो. म्हणजे सवय झालेली आहे. देवांसाठी नैवेद्य चलत नाही असं म्हणतात खूप ठिकाणी, पण मला तितकं काही माहिती नाही. आमच्याकडे काही असं म्हणतही नाही आहेत, त्यामुळे मी सगळं घेतलेलं आहे. आणि खिचडी थोडीशी जास्त प्रमाणातच बनवत आहे. म्हणजे जसं आपण सुगडीला नैवेद्य दाखवला, म्हणजे नंतर मी सगळ्यांना हेच नाश्ता म्हणून देणार आहे, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला थोडासा लेटच होणार आहे आपल्याला. असं इकडे मी कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतल्यानंतर कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतल्यानंतर जी भाज्या आहेत पूर्णपणे टाकलेले एक एक करून. मी गाजर आहे, हिरवा वटाणा आहे, नंतर बटाटा आहे, बीन्स आहे, हे सगळं टाकून मी परतून घेतलेलं आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली अर्धी वाटी परतून घेतलं आणि इथं 1 कप मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेऊ. शेवटला आपल्याला टमॅटो टाकायचे आहेत. खूप छान अशी टेस्टी खिचडी म्हणून तयार होते, कारण आपण यामध्ये ना खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत म्हणून ही पौष्टिकी आहे. म्हणजे अशी कलरफुल खिचडी बनत आहे. तर टमॅटो टाकून मी थोडा वेळ परतून घेणार आहे. नंतर भिजवलेले तांदूळ टाकायचे आहेत. तर तांदूळ एक 15 मिनिट छान व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. खिचडी म्हणजे फोडणीमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घेऊ. एक थोडा वेळ पटकन पाणी टाकायचं नाही आहे. नंतर मी पाणी टाकणार आहे. तर तांदळाच्या बरोबर पाणी टाकायचं आहे आपल्याला. एकदम छान अशी खिचडी पण तयार होते. आणि इकडे डाळीला पण 2 शिट्या लागलेल्या आहेत. तर इकडे डाळ पण शिजत आहे पुरणासाठी आणि इकडं खिचडी पण बनत आहे. आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला, सुहाना मसाला टाकणार आहे. मिक्स करून झाकून ठेवते, म्हणजे खिचडी बनत राहील तोपर्यंत मी सुगड पूजनाची तयारी करून घेते. म्हणजे आपल्याला इथं पाट ठेवायचा आहे. पाटावरती म्हणजे जागा तर मी सकाळच्या वेळी ते स्वच्छ पुसून घेतलेली, तरी पण एक वेळा मी म्हणजे तुडवण होतेच. आपलं किचन छोटं आहे त्यामुळे जरा सतत होत असतात, पाऊल पडतातच, त्यामुळे स्वच्छ पुसून घेणार आहे आणि मगच मी पूजा करायला सुरुवात करणार आहे. तर खिचडी म्हणजे झाकून ठेवलेले कुकरचं टोपण 2 शिट्या झाल्या की खिचडी पण तयार होते. तोपर्यंत मी सुगड पूजन करत आहे. तर बघा सगळीकडे थोडेसे रूल्स वेगळे असतात. आता कुणाच्या घरी कसं तर कुणाच्या घरी कसे असतं, सगळीकडे थोडीशी परंपरा रूल्स वेगवेगळे असतात. तरी पण बघा आमच्या इकडे अशा पद्धतीने केलं जातं. आणि जीही आपल्याला आता सुगड पूजनामध्ये किंवा आता हळदी कुंकाला बायका येतात त्यांच्यासाठी देण्यासाठी ओटीचे जे वाण आहे ना, ते सगळं मी इकडच्या रूममध्ये ठेवलेले सगळे एकत्र. नंतर काही विसर नको म्हणून मी इकडं आणून ठेवलं. काय होतं ना, तिकडं ठेवलं नुसतं गोंधळ होतो, तिथे एक भेटतं इथे एक भेटतं असं होतं. म्हणून मी कालच हे सगळं निवडून वगैरे म्हणजे ऊस, ढाळा, हे सगळं आपल्याला बोरं, वटाणा हे सगळं लागणार आहे, सगळं इथंच आणून ठेवलं. आणि जी ही वाणाची सामग्री आहे म्हणजे मी अशी टोपले आणलेली, डबे पण आणले डाळ घालून ठेवण्यासाठी, ते मी आता काही काढणार नाही, कारण आज खूप काही कामं आहेत, खूप घाईगडबड असते. प्लीज कामं मी आवरणार नाही आहे, कारण आज कमी वेळामध्ये खूप काही मला आवरायचं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, नंतर ही सगळी हळदी कुंकाची तयारी करून ठेवायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथं ऊस घेतलेले, बोरं आहेत, नंतर बिबीची फुलं आहेत, सगळं मी मिक्स करत आहे. यामध्ये वटाणा, नंतर हरभरा म्हणजे ढाळे असतात ते टाकायचं आहे. आणि बिबीची फुलं ओलले आहेत, त्यावेळेला बिबे पण आहेत, हे भाजून खाण्यासाठी आणलेलं, तर असं खाता येणार नाही, तर साईडला ठेवलं ते यामध्ये काही मिक्स करणार नाही आहे मी, कारण जे सुकलेले बिबीची फुलं आहेत ते टाकले आहेत मी वाटीवर. नंतर वटाण्याच्या शेंगा टाकलेले आहेत आणि हे घाटे टाकलेत आणि सुगडे इथंच ठेवलेले होते मी. आता ते पण तिकडे घेऊन जाऊ. सगळी सामग्री जमा करायचं आपल्याला वेळ लागतो, तर हे मी कालच करून ठेवलं. आता फक्त मिक्स करायचं काम केलेलं आहे. म्हणजे थोडंसं काम सोपं कसं होतं, नियोजन अगोदर केलं ना, सकाळच्या वेळेत आपली कामं खूप लवकर आवडतात. तर पडदा तिथंच पडलेला आहे, दीपक आणखीन लावला नाही, त्याचं मूर्त लागलेलं नाही. मी म्हटलं बायका येतात तोपर्यंत तर लावून घे, थोडंसं दार ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे. तर हे रविवारच्या पूजेचं आहे, ते पण यामध्येच टाकलेलं आहे मी. आणि सगळे एक एक सामग्री तुकडून मी इकडच्या रूममध्ये आणत आहे, म्हणजे देवघरामध्ये आणत आहे. आणि आता निवांतपणे बसून मी सुगड पूजन करणार आहे, तोपर्यंत खिचडी बनवून तयार होईल. तर इथं मी शेंगदाणे घेतलेले, त्यामध्ये जी शेंगा असतात ते पण टाकले जातात, पण आता शेंगा तर नाही तर शेंगदाणे टाकलेले आहेत. नंतर गाजरं अशा पद्धतीने कट करून टाकलं. पेरू खूप मोठे आहेत त्यामुळे तसेच पेरू मी पूजेला ठेवणार आहे. कट वगैरे करून टाकलं ना त्याचा कलर चेंज होतो, मग कट केलेलं नाही आहे मी. फक्त गाजरं जे आहेत ना ते थोडे मोठे मोठ्या फोडी करून टाकलेले आहेत. नंतर आता इथं हळदी कुंकू मी काढून घेत आहे, म्हणजे आता बायकांना देण्यासाठी ताटामध्ये सगळं सजवून ठेवणार आहे. सोप घेतलेले आहेत, तीळ एका वाटीत घेतलेले आहेत,
कुंकू हळदी कुंकू म्हणजे 2 वाट्या घेतलेले आहेत मी. अशा पद्धतीनं सगळं काढून एका ताटात ठेवणार आहे. नंतर काहीच विसराविसर ही नको आणि थोडीफार तयारी आतापासून केले तर बायका आल्यानंतर पटकन आपल्याला ताट उचलायचं आणि हळदी कुंकू द्यायचं. म्हणजे थोडंसं सोपं पडतं, कारण आपल्याला आता स्वयंपाकही करायचा आहे म्हणून याच वेळी मी सगळं काढत आहे. तर सोप एका वाटीत, हळदी कुंकू आणि तीळ साखर एका वाटीत घेतलेली आहे, साईडला ठेवून दिलं. आणि सुगड पूजन अशा पद्धतीने मी करते, म्हणजे पाट वगैरे स्वच्छ पुसून घेतलं. यावरती एक नवीन ब्लाऊज पीस मी अंतरलेले आहे आणि ब्लाऊज पीस नंतर आपल्याला शिवून घ्यायची असते म्हणून थोडीशी मी आशी घेतलेली आहे, किंवा आपण आसनही घेऊ शकता. मी ब्लाऊज पीसच घेत असते. आणि यावरती मी ठेवले सुगडे. आणि सुगड्याला अगोदर हळदी कुंकूचे म्हणजे बोटं पण वडतात आणि कोणी अशा पद्धतीनं टिकले पण देतात. मी टिकले दिलेले आहेत. हळदी कुंकू मी अगोदर लावून घेतलं. नंतर यामध्ये जी सामग्री आहे मिक्स केलेली ते यामध्ये टाकायचं आहे. तिळगुळ टाकायचे आहेत आणि लाडू बनवलेले असले तर लाडू पण टाकू शकता. पण मी आणखीन कोंद वगैरे बनवले नाही. कोंद म्हणजे कशाला म्हणतात, जे तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये थोडासा फरक आहे, थोडासा गोंधळ होतो. मी एक म्हणते, म्हणजे आमच्याकडे जशी भाषा आहे तशी मी म्हणते. तुम्ही म्हणता आता याला काय म्हणता, आमच्याकडे असं म्हणलं जात नाही, आमच्याकडे वेगळं. तर हो, तीच वस्तू असते, फक्त त्याला नावं वेगवेगळी दिली जातात. कोंद म्हणजे कशाला म्हणतात, तीळ, शेंगदाणे, नंतर गूळ. तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजायचं आणि गूळ टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ते कोण तयार होते, मग त्याच्या पोळ्या बनवल्या जातात किंवा लाडू पण बनवतात. पण मी ते आणखीन काही तयारी केली नाही, कारण इकडं कसं असतं, भोगी दिवशी जे आहे ना स्वयंपाक बनला जातो. मिक्स भाजी म्हणजे भोगीची भाजी, भाकरी हे सगळं बनवलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांती दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. आणि करी दिवशी इकडं धपाटी आणि कोंदीच्या पोळ्या म्हणजे शेंगाच्या पोळ्या बनवल्या जातात. अशा प्रकारे आता कुणीकडे रूल्स थोडेसे वेगळे असतात, त्यामुळे आणि भाषेचाही थोडासा गोंधळ आहे आपल्यामध्ये, असं होत आहे ना. तर दीपक गेलेला होता मार्केटला, म्हणजे खाती पानं, नंतर ही पूजेची जी सामग्री आहे, हळदीचं खोंब आहे, यामध्ये सुपारी, खोबरं, खारका हे सगळं मी आता यावेळी आणायला लावलेलं आहे. म्हणजे 5 लागणार होते हे, म्हणून मी पाठवलेलं होतं. तर सगळं दीपक जाऊन घेऊन आलेलं आहे. नंतर फुलं मी सांगितलं होतं गजरा घेऊन ये, नंतर गुलाबाची फुलं घेऊन ये आता बायकांना देण्यासाठी. तर फुलंच भेटलेली, संपलेली आहेत असं म्हणत होता. म्हणजे दुपारच्या वेळी ते भैया घेऊन येतील, आता केव्हा आणतील काय माहिती. गजराही भेटलेला नाही आहे. असो जितके होते तितके फुलं घेऊन आलेले आहेत. थोडेफार गुलाबाची पण आहेत, थोडेफार शेवंतीची पण आहेत. आता जे आहेत तेच वाहत आहे मी. नंतर दीपक घेऊन आला तर मग मी गजरा वगैरे लावणारी, नाही भेटला तर मग आता काही अर्थ नाही आहे त्याचा. तर अशा पद्धतीने मी सुगड पूजन केलं. जी ही सामग्री आहे ती सगळी यामध्ये भरलेली आहे मी सुगडमध्ये. नंतर तिळगूळ टाकलेला आहे आणि फुलं वाहिलेले आहेत आणि पेरू, डाळिंब सगळं मी पूजेत ठेवलं अशा प्रकारे. आणि पुढे मी पानं ठेवलं, म्हणजे जे विडे असतात ना खाती पानं ते ठेवलेत. आणि त्यावरती 5 असे मी खारी, खोबरं, सुपारी, हळदीचं खोंब हे सगळं अशा पद्धतीने ठेवलं. पूजन करून घेतलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत आता. आणि समोर मी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मकर संक्रांती दिवशी आम्ही सुगड पूजन करतो. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्की सांगा. आणि मी धूप लावलेली आहे, आरती करून घेतलेली आहे. आता नैवेद्य दाखवू, तोपर्यंत खिचडी पण शिजून तयार आहे. बघू शकता एकदम मस्त अशी कलरफुल खिचडी बनून तयार आहे. टेस्टलाही तितकी छान झालेली होती. तर इकडं अगोदर देवांना मी नैवेद्य दाखवत आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक तर बनत आहे, झाल्यानंतर तेही नैवेद्य दाखवणार आहे. पण अगोदर खिचडी खात आलेली आहे संक्रांती, तर त्यासाठी मी अगोदर खिचडीचाच नैवेद्य दाखवत आहे. दिनेश काय करत आहे, तर इकडं हे जे भांडं आहे ना माझ्या बहिणीने दिलं तेव्हा खूप चमक होती त्याला, पण मी जसं यूज करत आहे ना पाणी भरून ठेवत आहे तसं डाग पडत आहेत. तर दिनेशच्या पितांबर लावून क्लीन करत आहे, म्हणजे भरून ठेवणार आहे, त्यामध्ये फुलं ठेवणार आहे मी टी टेबलवरती. बायका आहे ना, अगोदर सगळी तयारी मला करायची आहे. तर अगोदर मी रोजच्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे, खिचडी आणि तूप. आणि आरती करून घेतली, पाणी फिरवलं, घंटा वाजून घेतलेला आहे. आता सुगड्यालाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवलेले. पाणी फिरून घेऊ, आरती करून घेऊ, म्हणजे सुगड पूजन झालं की मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. नंतर रेडी वगैरे व्हायला मला खूप वेळ लागणार आहे. थोडीफार तयारी पण करायची आहे. टी टेबलवरती मला सगळी सामग्री ठेवायची आहे. नंतर काही विसराविसर नको, थोडीशी घाई गडबड होते, कारण सगळ्याच बायकांना खूप घाई गडबड असते, सगळीकडे जायचं असतं. पण मला पण जायचं आहे हळदी कुंकासाठी, त्यामुळे थोडंसं लवकरच मी आवरणार आहे, मग तयारी अगोदर करणार आहे. आणि इकडं संघ पुरणपोळीचा स्वयंपाक हे मी बनवत आहे, म्हणजे नुसती धावपळ चालू आहे. बाहेर एक वेळा, मध्ये एक वेळा, पूजन एक वेळा करायचा, असं तसं चालू आहे. असो, आज सगळ्या ताईंचा असाच गोंधळ आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे, कारण काय गोंधळ झालेले आहे. तुम्ही जसं व्हिडिओ बघत जाल ना तसं समजेल की काय गोंधळ होत आहे, त्यामुळे व्हिडिओ लेट काय येत आहेत माझे. तर इकडे बघू शकता परफेक्ट हरभरा डाळ शिजलेली आहे. कट काढून घेतलेले आमटीसाठी आणि झाकून ठेवलेला आहे. आणि डाळीमध्ये मी गूळ टाकलेला आहे, साखर टाकलेली, म्हणजे दोन्ही थोडं टाकत असते मी. पुरणपोळीला टेस्ट खूप छान येतो. नंतर मी 1 चमचा इलायची पावडर आणि थोडंसं मीठ टाकले, चुटकी जितकेल तितकं, आणि छान शिजवून घेतलेलं
आहे. तर पटकन पुरण घोटून म्हणजे पुरण पात्रातून काढून घेऊ. आणि इकडं चिंच जे आहे ना ते पाण्यात उकळवून ठेवलेले आहे. मी गार होत आहे तोपर्यंत मी इकडं पुरणही काढून घेते. आणि याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे, म्हणजे संग कामं होत आहेत. थोडीशी घाईगडबड आहे. दीपक दिनेश मदतीला आहेत म्हणून तितका कामाचा प्रेशर येत नाही. सगळी कामं निवांतपणे होत आहे. जे मार्केटमध्ये आणायचं आहे दीपक आणतो, जी घरातली छोटी मोठी कामं आहेत ते दिनेश करतो. तर असं ताईंनो कशा पद्धतीने मी मकर संक्रांतीची तयारी केली, बायकांना हळदी कुंकू कशा पद्धतीने दिलं, सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी मकर संक्रांती कशी साजरी केली. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.